हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण चॅप्टर 5 कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा प्रॉब्लेम सेट 5 बघू. मॅथमॅटिक्स 2 स्टँडर्ड 10. एक्झाम्पल 2. डिटरमाइन वेदर द गिवन पॉईंट्स आर कोलिनियर. ए पॉईंट आहे 0,2, बी पॉईंट आहे 1 - 0.5 आणि सी पॉईंट आहे 2 - 3. सोल्यूशन: ए पॉईंट आहे 0,2, बी पॉईंट आहे 1 - 0.5 आणि सी पॉईंट आहे 2 - 3. स्लोप ऑफ द लाईन. स्लोप ऑफ लाईन ए बी इक्वल टू -0.5 - 2 अपॉन 1 - 0. हे दोन्ही मायनस आहे म्हणून मायनसच राहील आणि या दोन्हीची सम म्हणजे -2.5 अपॉन 1. स्लोप ऑफ लाईन बी सी इज इक्वल टू -3 - -0.5 अपॉन 2 - 1. इथे हे दोन्ही मायनस आहे, हे मायनस आहे म्हणून प्लस होईल, म्हणजे -3 + 0.5 अपॉन 1. आणि आता इथे प्लस मायनस आहे म्हणून मोठ्यातून लहान मायनस केलं आणि मोठ्याचं चिन्ह म्हणजे -2.5 अपॉन 1. Slope of line AB equal to slope of line BC and B is the common point. Therefore, points A, B and C are collinear. Answer: points A 0,2, B 1 - 0.5 and C 2 - 3 are collinear. सेकंड एक्झाम्पल. याच्यात P पॉईंट 1, 2 दिला आहे, Q पॉईंट 2 8/5 आणि R पॉईंट 3 6/5. सोल्युशन: स्लोप ऑफ लाईन PQ इक्वल टू 8/5 - 2 अपॉन 2 - 1. इथे 8 आणि हे 2 अपॉन 1 आहे म्हणजे 5 × 2 = 10. 8 - 10 अपॉन 5 आणि इथे 1 आला म्हणजे 1 नाही घेतला तरी चालतो. मग इथे हे 8 - 10 म्हणजे -2 अपॉन 5. स्लोप ऑफ लाईन QR इक्वल टू 6/5 मायनस 8/5 अपॉन 3 - 2. आता इथे दोन्ही 5 आहे म्हणून हे वरचं सॉल्व करता येते. 6 - 8/5 अपॉन इथे 3 - 2 म्हणजे 1 म्हणजेच -2/5. Slope of line PQ equal to slope of line QR and Q is the common point. Therefore, points P, Q and R are collinear. Example 3. Find the coordinates of the midpoint of line segment joining P 0,6 and Q 12,20. Solution: P
2 पॉईंट दिले आहे, P.06 आणि Q.1220. लेट MXY be the midpoint of seg PQ. Let P point x1 y1 and Q point x2 y2. मग x1 equal to 0, y1 is equal to 6, x2 is equal to 12 आणि y2 is equal to 20. By midpoint formula, x is equal to x1 plus x2 upon 2. याच्यात व्हॅल्यू टाकल्या 0 plus 12 upon 2 म्हणजेच 12 upon 2 म्हणजेच x is equal to 6. आता y is equal to y1 plus y2 upon 2. याच्यात किमती टाकल्या 6 plus 20 upon 2 म्हणजेच 26 upon 2 म्हणजेच 13. y is equal to 13. Answer: the coordinates of the midpoint of the segment PQ are 6 and 13. Example 4. Find the ratio in which the line segment joining the points A 38 and B -93 is divided by the y-axis. Solution: A point 38 and B point -93. Let AB intersect y-axis at M. M lies on y-axis, therefore its x-coordinate is 0. Let M point 0 y. Let the ratio in which M divides seg AB be M is to N. Bisection formula. X coordinate of M is equal to M into -9 plus N into 3 upon M plus N equal to -9M plus 3N M plus N आणि याची डावी बाजू आहे 0. म्हणजेच M plus N into 0 0 राहील, म्हणून मग फक्त एवढंच शिल्लक आहे -9M plus 3N इक्वल टू 0 आहे इथे. मग हा -9M इकडे आणला तर 9M इक्वल टू 3N. आणि 9 इकडे आणू आणि N इकडे आणू म्हणजे M upon N इक्वल टू 9 upon 3. सॉरी 3 upon 9. 3 upon 9 हा 9 इकडे आला. 3 1 जा 3 3 जा म्हणजे 1 upon 3. M is to N is equal to 1 is to 3. Answer आहे the line segment joining A point 38 and B point -93 is divided by y-axis in the ratio 1 is to 3.
Example 5. Find the point on x-axis which is equidistant from PQ. P point आहे 2 - 5 आणि Q point आहे -2 9. सोल्युशन P point आहे 2 - 5 आणि Q point आहे -2 9. Let point A xy and x-axis be equidistant from the points P and Q. A lies on x-axis. Therefore, its y-coordinate is 0. Therefore, A point x 0. तर इक्विडिस्टन्स आहे म्हणून AP इक्वल टू AQ बाय डिस्टन्स फॉर्म्युला. एक एक अंक हळूहळू टाकत जायचा, मायनस प्लस व्यवस्थित डबल डबल ब्रॅकेट घेऊन घ्यायचे. x - 2 स्क्वेअर प्लस 0 - -5 स्क्वेअर इक्वल टू x - -2 स्क्वेअर प्लस 0 - 9 स्क्वेअर. आता जेवढं सॉल्व होईल तेवढं थोडं थोडं करत जायचं. इथे पहिला ब्रॅकेट x - 2 स्क्वेअर प्लस इथे दुसऱ्यामध्ये 0 आहे तर त्याचा काही संबंध नाही. हे दोन्ही मायनसचे प्लस झाले म्हणजे 5 स्क्वेअर इक्वल टू इथे x + 2 स्क्वेअर प्लस -9 स्क्वेअर. आता इथे x - 2 स्क्वेअर प्लस 25 5चा स्क्वेअर केला इथे इक्वल टू इथे x + 2 स्क्वेअर आणि इथे -9चा स्क्वेअर केला 81. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. बोथ द साइड्स वी गेट म्हणजे रूट चिन्ह निघून जाईल. x - 2 स्क्वेअर प्लस 25 इक्वल टू x + 2 स्क्वेअर प्लस 81. आता याचा विस्तार करू आपण. x - 2 स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर मायनस ट्वाईज x प्लस 4 प्लस 25 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 81. हे a - b स्क्वेअर आहे हा आणि हा a + bचा स्क्वेअर आहे. आता इथे x स्क्वेअर कॅन्सल झाला. आणखी 4 पण कॅन्सल होतो. मग शिल्लक राहते इथे -4 स्क्वेअर 4x मायनस हा इकडे आणला तो 4x झाला तो आणि 81 - 25
तर इथे मायनस मायनस आहे म्हणून मायनसच राहीन, पण दोन्हीची सम होईल 8x इज इक्वल टू, याची सबट्रॅक्शन येते 56. आता देअरफॉर x इज इक्वल टू 56 अपॉन -8 म्हणजेच -7. Therefore, A has coordinates -7, 0. Answer -7, 0 lies on x-axis and is equidistant from the points P and Q. Example 6. Find the distance between the following points. पहिलं एक्झाम्पल आहे, याचा ए पॉईंट आहे अल्फा 0 आणि बी पॉईंट आहे 0 अल्फा. सोल्युशन: A point alpha 0 and B point 0 alpha. Let A point x1 y1 घेतला आणि B point x2 y2. Then x1 is equal to alpha, y1 is equal to 0, x2 is equal to 0 आणि y2 is equal to alpha by distance formula. Distance AB is equal to रूटमध्ये x2 minus x1 square plus y2 minus y1 square equal to 0 minus alpha square plus alpha minus 0 square equal to minus alpha square plus alpha square. म्हणजेच रूटमध्ये 2 अल्फा स्क्वेअर मायनस अल्फा स्क्वेअर आणि अल्फा स्क्वेअरचं सारखंच उत्तर येते. आता इथे अल्फा स्क्वेअर आहे तर तो बाहेर निघेल आणि √2 तसाच राहील. √2 अल्फा. ॲन्सर आहे डिस्टन्स AB इज इक्वल टू √2 अल्फा. Example 7. Find the coordinates of the circumcenter of a triangle whose vertices are -3, 1, 0, -2 and 1, 3. सोल्युशन: असं सर्कल आहे, हा सेंटरचा O पॉईंट, त्याचे कोऑर्डिनेट आपण AB घेतले. A पॉईंट -3, 1, B पॉईंट 0, -2 आणि C पॉईंट 1, 3. A पॉईंट आहे -3, 1, B पॉईंट आहे 0, -2 आणि C पॉईंट आहे 1, 3. अँड द सर्कमसेंटर O पॉईंट AB, म्हणून OA बरोबर OC, रेडाय ऑफ द सेम सर्कल. दोन्ही रेडियस आहेत म्हणून ते सारखे अंतर आहेत. Therefore, A minus -3 square plus B minus 1 square equal to A minus 1 square plus B minus 3 square. Distance formula.
हे लिहिताना एक तर इथे लिहा बाय डिस्टन्स फॉर्म्युला, नाही तर इथे लिहा, पण लिहा नक्कीच. तर स्क्वेअरिंग बोथ साइड्स. a+3 स्क्वेअर प्लस b-1 स्क्वेअर इक्वल टू a-1 स्क्वेअर प्लस b-3 स्क्वेअर. आता एकेकाचा विस्तार करू आपण. a स्क्वेअर प्लस 6a प्लस 9 प्लस b स्क्वेअर मायनस ट्वाइस b प्लस 1 इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस a प्लस 1 प्लस b स्क्वेअर मायनस 6b प्लस 9. आता याच्यामध्ये ए स्क्वेअर कॅन्सल झाला, आणखी बी स्क्वेअर कॅन्सल झाला, आणखी 1 कॅन्सल होतो, आणखी 9 पण कॅन्सल होतो. मग 6a मायनस ट्वाइस b इक्वल टू मायनस ट्वाइस a मायनस 6b, म्हणजे 6a प्लस 2a इक्वल टू मायनस 6b प्लस 2b, म्हणजे 8a इक्वल टू मायनस 4b. 8a प्लस 4b इक्वल टू 0. आता याच्यामध्ये 4 कॉमन आहे, 4 बाहेर काढला, मग 2a प्लस b इक्वल टू 0. म्हणजेच आता 4 इकडे डिव्हाइड गेला तर 2a प्लस b इक्वल टू 0/4 म्हणजेच 0 आहे. म्हणजेच 2a प्लस b इक्वल टू 0. हे पहिला आन्सर मिळाला आपल्याला. आता OB इक्वल टू OC, हे पण रेडियसच आहे. रेडाय ऑफ द सेम सर्कल. बाय डिस्टन्स फॉर्म्युला, हे असंही लिहिलं तरी चालते. a-0 स्क्वेअर प्लस b-2 स्क्वेअर इक्वल टू, दुसऱ्या रूटमध्ये येईल a-1 स्क्वेअर प्लस b-3 स्क्वेअर. आता स्क्वेअरिंग बोथ साइड. स्क्वेअरिंग बोथ द साइड्स. लिहायचं काम सगळंच करायचं. a-0 स्क्वेअर प्लस b+2 स्क्वेअर इक्वल टू a-1 स्क्वेअर प्लस b-3 स्क्वेअर. आता याचा विस्तार करू आपण. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 4b प्लस 4 इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस a प्लस 1 प्लस b स्क्वेअर मायनस 6b प्लस 9. तर याच्यामध्ये काय काय कटते आहे? a स्क्वेअर आणि बी स्क्वेअर बाकी तसंच राहते.
4b plus 4 equal to minus twice a minus 6b plus 10. आता सारखे लेटर इकडे आणू आपण. twice a plus 4b plus 6b equal to 10 plus 10 minus 4. हे 4 इकडे येईल तर मायनस होईल. म्हणजेच twice a plus 10b equal to 6. आता या सगळ्यामध्ये 2 कॉमन आहे. मग याला 2ने डिवाईड केलं तर a, याला 2ने डिवाईड केलं तर 5b आणि याला 2ने डिवाईड केलं तर 3. a plus 5b equal to 3. हे दुसरं इक्वेशन. इक्वेशन 2 multiplied by 2. वी गेट, आता इथे 2ने डिवाईड केल्यावर हे आलं, 2ने मल्टिप्लाय केल्यावर हे येईल. 2a plus 10b equal to 6. हे तिसरं इक्वेशन. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 1. टू ए प्लस 10b equal to 6. 2a plus b equal to 0. मायनस केला आहे म्हणजे सगळे चिन्ह, खालचे चिन्ह बदलतात. हे 2a कॅन्सल झाले. 10b मधून एक b गेला म्हणजे 9b इक्वल टू 6. म्हणजेच b इज इक्वल टू 6/9 म्हणजेच 2/3. Substituting b is equal to 2/3 in equation 1. 2a plus b equal to 0. 2a plus 2/3 equal to 0. म्हणजेच a is equal to minus 2/3. टू ए इज इक्वल टू minus 2/3 म्हणून a इज इक्वल टू minus 2/3 into 1/2. म्हणजे हा 2 इकडे खाली येईल. 2 कॅन्सल झाला म्हणजे minus 1/3. Answer. Coordinates of circumcenter are minus 1/3, 2/3. Example 8. In the following examples, can the segment joining the given points for a triangle? If triangle is formed, state the type of triangle considering sides of the triangle. यातलं पहिला एक्झाम्पल आहे. एल पॉईंट आहे 6, 4, एम पॉईंट आहे -5, -3 आणि एन पॉईंट आहे -6, 8 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. LM is equal to -5 - 6 square plus -3 - 4 square. तर -5 - 6 दोन्ही चिन्ह सारखे आहे म्हणून मायनस आणि 5 + 6 11 प्लस इथे पण दोन्ही चिन्ह मायनस आहे म्हणून मायनस
आणि 3 + 4 7. इलेवनचा स्क्वेअर 121 आणि 7चा 49 म्हणजेच 170. हे LM बरोबर आलं. आता MN बरोबर -6 -5 स्क्वेअर प्लस 8 -3 स्क्वेअर. म्हणजेच -6 + 5 स्क्वेअर प्लस 8 + 3 स्क्वेअर. म्हणजे इथे -6 + 5 वेगवेगळे चिन्ह आहे आणि मोठ्याचं चिन्ह मायनस आहे, म्हणून 6मधून 5 गेला 1 आणि हे दोन्ही प्लस आहे. इक्वल टू 1 -1चा स्क्वेअर 1 आणि 11चा स्क्वेअर 121 म्हणजेच √122. हे दुसरं. आता LN बरोबर √-6 स्क्वेअर प्लस 8 - 4 स्क्वेअर. इक्वल टू दोन्ही मायनस आहे म्हणून -12 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. 12चा स्क्वेअर 144 प्लस 16 इक्वल टू √160 थर्ड. तर दोन साईडची सम करू आपण. MN + LN इक्वल टू √122 प्लस √160. For a triangle to be formed, the sum of two sides has to be greater than the third side. √122 plus √160 is greater than 170. हे दाखवून द्यायचं आहे. 122 प्लस √160 याचा स्क्वेअर घेतला. (122 स्क्वेअर प्लस ट्वाइस 122 इंटू 160 प्लस 160चा स्क्वेअर. A + Bचा स्क्वेअर आहे हा. आता हा स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर आणि रूट चिन्ह निघून जाते, म्हणजे 122 प्लस हे दोन्ही असेच राहतील 122 इंटू 160 प्लस हे पण रूट आणि रूटचं चिन्ह आणि स्क्वेअर हे निघून जाते 160. आता या दोन्हीची सम करता येते. ती सम येईल 282 प्लस ही टर्म तशीच राहील 2√122 प्लस 160. ही चौथी स्टेप आली. तर √170चा स्क्वेअर इज इक्वल टू 170. इथे पण हे चिन्ह आणि स्क्वेअर हे निघून जाते.
मग 282 इज ग्रेटर दॅन 170. म्हणजे हे पुढचं तर आहेच, हे पुढचं आहेच, पण हेच ग्रेटर दॅन आहे. म्हणून 282 प्लस 122 इंटू 160 इज ग्रेटर दॅन 170. म्हणजे हेच ग्रेटर आहे, म्हणून मग हे ग्रेटर असणारच आहे. याला तर ॲड केलं आहे ना हे. म्हणजे दोन साईडची सम तिसऱ्या साईडपेक्षा मोठी असली तर ट्रँगल फॉर्म होतो. देअरफॉर ट्रँगल LMN इज फॉर्म. आणि तिन्ही साईड वेगवेगळे आहेत. LM इज नॉट इक्वल टू MN इज नॉट इक्वल टू LN. तीनही बाजू वेगवेगळ्या आहेत, म्हणून ट्रँगल LMN इज स्केलन. Answer. The segment joining L.64, M.-53 and N.-68 forms a scalene triangle. सेकंड एक्झाम्पल आहे. P पॉईंट आहे -2, -6, Q पॉईंट आहे -4, -2 आणि R पॉईंट आहे -5, 0 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. PQ डिस्टन्स इक्वल टू -4 -2 स्क्वेअर प्लस -2 -6 स्क्वेअर इक्वल टू -4 + 2 स्क्वेअर प्लस -2 + 6 स्क्वेअर इक्वल टू -2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. इक्वल टू 4 + 16 इक्वल टू 20. आणि इथे याचे फॅक्टर पाडले तर 2 × 2 × 5 या पेअरमधला एक बाहेर निघतो, म्हणजे 2√5. तर QR इज इक्वल टू √-5 -4 स्क्वेअर प्लस 0 - -2 स्क्वेअर इक्वल टू -5 + 4. हे 2 मायनसचं प्लस झालं, प्लस 0 + 2 स्क्वेअर इथे 5मधून 4 गेले, -1 स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजेच 1 + 4 म्हणजेच √5. तर PR इज इक्वल टू -5 - -2 स्क्वेअर प्लस 0 - -6 स्क्वेअर म्हणजे -5 + 2 स्क्वेअर प्लस 0 + 6 स्क्वेअर इक्वल टू -3 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर
9 + 36 45. आता याचे फॅक्टर 3 × 3 × 5. या पेअरमधला एक बाहेर निघाला तर 3√5. PQ + QR या दोन्हीची जर सम केली आपण तर 2√5 + √5 = 3√5 होतात. म्हणजेच PQ + QR = PR होते. याच्यावरून असं समजते की हे पॉईंट्स कोलिनियर आहेत आणि कोलिनियर असले की त्याचा ट्रायंगल बनत नाही. पॉईंट्स P, Q and R are collinear. Therefore, triangle PQR is not formed. Answer: the segment joining P point -2 -6, Q point -4 -2 and R point -5 0 does not form a triangle. थर्ड एक्झाम्पल आहे. ए पॉईंट आहे √2 √2, बी पॉईंट आहे -√2 -√2 आणि सी पॉईंट आहे -√6 √6 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. AB is equal to -√2 -√2 square plus -√2 -√2 square. आता इथे -2 दोन्ही मायनस आहे म्हणून मायनसच लिहिले आणि हे 2√2 होतात. 2√2चा स्क्वेअर ही पण सारखीच किंमत आहे -2√2चा स्क्वेअर. आता इथे 2चा स्क्वेअर आला 4 आणि या √2चा स्क्वेअर हे चिन्ह निघून जाईल म्हणजे 2. 4 × 2 म्हणजे 8 प्लस ह्याचं बी तसंच होईल 8 = √16 = 4. एक व्हॅल्यू टाकायची. -√6 -√2 याचा ब्रॅकेट कंप्लीट, याचा ब्रॅकेट कंप्लीट आणि मग स्क्वेअर प्लस √6 -√2 दोन्ही ब्रॅकेट कंप्लीट आणि मग स्क्वेअर = -√6 + √2 स्क्वेअर आणि दुसरा ब्रॅकेट आहे √6 + √2 स्क्वेअर. आता हे a + bचा स्क्वेअर a + bचा स्क्वेअर आहे. या दोन्हीचा विस्तार करायचा. या पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे -√6चा स्क्वेअर
प्लस 2नी याला दोन्हीला मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू -√6 आणि √2 प्लस आता याचा स्क्वेअर √2चा स्क्वेअर. आता ही दुसरी टर्म हे पुढेच चालीन असं. याच्यात बी पहिल्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे √6चा स्क्वेअर, मग 2 इंटू दोन्ही टर्म आणि मग दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर. याच्यावर पण हे रूट साईन आहे. याच्याच पुढची ओळ आहे. आता यामध्ये एक एक सॉल्व करायचं. याचा स्क्वेअर म्हणजे 2 आणि रूट चिन्ह निघून जाते हे, म्हणजे 6 येतं. 6 हे चिन्ह आहेच अजून याचे. नंतर ह्या दुसऱ्यामध्ये 6 इंटू 2 म्हणजे 12 आणि हा 2 तसाच राहीन. -2√12 +2 हा रूट चिन्ह हे स्क्वेअर निघून जाईल म्हणजे +2. नंतर याचा पण रूट चिन्ह आणि स्क्वेअर निघते म्हणजे +6 आणि इथे पण 2√6 इंटू 12 आणि इथे रूट चिन्ह आणि 2 निघून जाईल म्हणजे +2. आता याच्यामध्ये √12 हे प्लस मायनस आहे, हे कॅन्सल झाले. म्हणजे काय काय शिल्लक आहे? 6 + 2 8. 6 + 2 म्हणजे 8 म्हणजे 16. 16 म्हणजेच 4. आता AC इज इक्वल टू -√6 -√2चा स्क्वेअर प्लस √6 -√2चा स्क्वेअर. आता याचाही विस्तार करू आपण. -√6चा स्क्वेअर पहिल्या टर्मचा स्क्वेअर -2 इंटू दोन्ही टर्म -√6 -√2 आणि प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर √2चा स्क्वेअर प्लस आता या दुसऱ्याचा स्क्वेअर करू. √2चा स्क्वेअर हे चिन्ह पुढे चालतच आहे. प्लस √6 स्क्वेअर मायनस नाही, हे स्क्वेअर झालं आहे नाही, -2√6 √2 प्लस √2चा स्क्वेअर. AC इज इक्वल टू √6 + 2√12 + 2 + 6 -2√12 + 2. याच्यात पण हे प्लस मायनस टर्म कॅन्सल होते. म्हणजे √16 म्हणजेच रूट नाही राहणार, 4 निघतो याचा. म्हणून AB बरोबर BC बरोबर AC बरोबर 4. म्हणजे तीनही साईड सारख्याच आहे. AB + BC ग्रेटर दॅन AC आहे. तसेच BC + AC याची सम केली तर ती पण ABपेक्षा मोठी आहे आणि AB + AC केली तर तीही BCपेक्षा मोठी आहे.
म्हणजेच ट्रँगल ABC इज फॉर्म. आणि तिन्ही साईड सारख्या आहे म्हणून मग इक्विलॅटरल ट्रँगल आहे. ऑल साइड्स आर इक्वल. Therefore, it is an equilateral triangle. Answer. The segment joining A point √2 B minus √2 minus √2 आणि C point आहे -6 minus √6 form an equilateral triangle. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, खूप अभ्यास करा. गुड बाय.